हाय फ्रेंड्स, चला बनवूया हेल्दी अशी एक रेसिपी आपण। तर बीटरूटचा ढोकळा बनवणार आहे। खायला खूप चविष्ट आणि खूप मस्त असा हा झालेला आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। आपण एका वाटीचं प्रमाण घेणार आहोत। 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे। जर तुमच्याजवळ ताक असेल तर एका वाटीला 2 वाट्या असं ताक घ्यायचं आहे। थोडीशी साखर, थोडी मिरेपूड, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या आहे थोड्याशा टाकलेल्या आणि 2 चमच आपण तेल टाकणार आहोत। तेल टाकल्याने छान सॉफ्ट असा दिवसभर असा छान नरम राहतो ढोकळा। आणि वाटून घ्यायचं आहे। आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पूर्ण मी बीटरूट टाकून राहिलेली आहे। बीटरूट छान किसून घेतला होता आणि तो आता मी याच्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेला आहे। आणि आता एका पॉटमध्ये आपण काढून घेऊ आणि 15 मिनिटं आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। 10-15 मिनिटं झाकण लावून ठेवल्यानंतर आपण एका प्लेटला तेल लावायचं ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे। ते ग्रीस करून घेतल्याच्या नंतर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करू। तर त्यामध्ये आपण एक इनोचं पाऊच टाकणार आहोत। पूर्ण एक पाऊच टाकायचं आहे इनोचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ढोकळ्यासाठी। अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तुरंत आपल्याला आता हे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे ढोकळा बनवायसाठी प्लेटमध्ये। तर पाणी गरम होऊन राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी प्लेट ठेवलेली आहे ढोकळ्याची आणि आता आपण हे बॅटर पूर्ण टाकून घेणार आहोत आणि थोडासा वरून सांबार लावून राहिलेली आहे। हे ऑप्शनल आहे, रंग सुंदर दिसतो म्हणून मग मी सांबार लावून राहिलेली आहे। आणि आता 15 मिनिटं आपण हे झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटानंतर छान थंड करून घ्यायचं आहे। ढोकळा आपला तयार आहे, बघा टूथपिक टाकून बघितलेला आहे आणि थंड झाल्यानंतर याला छान कट्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपला बीटरूटचा इन्स्टंट असा हा ढोकळा। खूप मस्त झालेला आहे, तुम्ही पण बनवून बघा एकदा या पद्धतीने ढोकळा। आणि लहान मुलांना रंगीबेरंगी असं खायला खूप आवडते, कलरफुल टिफिनमध्ये द्यायला खूप छान अशी रेसिपी आहे। तर मी तडका तयार करून घेतलेला आहे ढोकळ्यावर टाकायसाठी। जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोड्याशा 2 हिरव्या मिरच्या टाकून त्याचा तडका तयार करून घेतलेला आहे आणि ढोकळ्यावरती छान टाकून घेतलेला आहे। तर आपला हा ढोकळा खूप हेल्दी असा तयार झालेला आहे। लहान मुलांना द्यायसाठी खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, टिफिनमध्ये पण द्या। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।